सातपूर शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल येथे नव्याने विकसित झालेल्या 2 पॅव्हेलियनला स्वामी विवेकानंद आणि नेताजी सुभाषचंद्र बोस या राष्ट्रपुरुषांची नावे देण्यात आली। नुकतेच या दोन्ही पॅव्हेलियनचा लोकार्पण सोहळाही संपन्न झाला आहे। मात्र स्थानिक क्रिकेट प्रेमींनी काहीशी नाराजी व्यक्त करीत स्थानिक खेळाडू आणि क्रीडा प्रेमींनी आमदार सीमाताई महेश शिरे यांना निवेदन दिले असून सातपूरमध्ये क्रिकेट खेळाचा वारसा जपणाऱ्या दिवंगत खेळाडू अमोल काळे आणि प्रकाश मुंडे यांची नावे पॅव्हेलियनला देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली। सातपूरमध्ये अनेक खेळाडू ज्यांनी घडवले या मैदानाच्या मातीशी त्यांची नाळ जोडलेली होती। अशा दिवंगत खेळाडूंच्या स्मरणार्थ त्यांची नावे पॅव्हेलियनला देण्याची मागणी योग्य आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे। स्वामी विवेकानंद आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे कार्य महान आहे। या दोनही महापुरुषांच्या नावाला आमचा कुठलाही विरोध नाही, मात्र या स्थानिक खेळाडूंच्या योगदानाची सुद्धा दखल घ्यावी असे मत या क्रीडाप्रेमींनी व्यक्त केले। नाशिक पश्चिमच्या कार्यक्षम आमदार सौ सीमाताई हिरे यांनी सातपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलावर जे प्रेक्षकांसाठी जे पॅव्हेलियन बांधले, त्या पॅव्हेलियनला नेताजी सुभाषचंद्र बोस आणि दुसऱ्या पॅव्हेलियनला स्वामी विवेकानंद पॅव्हेलियन असे नाव दिले आहे। या दोन्ही राष्ट्रपुरुषांच्या नावाला आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध नसून या मैदानावरती ज्या मातीशी ज्या क्रिकेटपटूंचं नातं जुळलेलं आहे, जे इथं खेळले त्यांनी अनेक क्रिकेटपटू घडवले, असे आमचे सातपूरचे स्वर्गीय अमोल भाऊ काळे आणि सातपूर कॉलनीतले आमचे मित्र प्रकाश भाऊ मुंडे या दोन्ही क्रिकेटपटूंचे नावं या दोन्ही पॅव्हेलियनला देण्यात यावी अशी आमची समस्त सातपूरच्या क्रिकेट प्रेमीची आणि क्रिकेट रसिकांची मागणी आहे। तर नक्कीच आमच्या मागणीचा आमदार मॅडम विचार करून आम्हाला योग्य तो न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। नमस्कार, मी रोहित परब, प्रोफेशनल क्रिकेटर। आज आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावरती 2 उत्कृष्ट असे पॅव्हेलियन खेळाडूंच्या सवडीसाठी उपलब्ध करण्यात आले। पण आमच्या समस्त सातपूरकरांची एवढी एक छोटी विनंती आहे की अमोल काळे आणि पका भाऊ ह्यांना बघून बरेच असे खेळाडू घडले आणि आज भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये आपलं सातपूरचं नाव उज्ज्वल करतायत। तर आमची एवढी छोटी विनंती होती की या 2 महापुरुषांच्या नावांशी आम्हाला काही आपत्ती नसून तर आमच्या 2 खेळाडूंचे जर नावं या क्रीडांगणाला दिले तर आम्हाला तुमचा म्हणजे त्यांच्याबद्दल मनातला आदर व्यक्त करण्याची एक छोटी संधी जर तुम्ही आम्हाला दिली तर आम्हाला फार बरं होईल, कारण त्यांना बघून अनेक खेळाडू घडलेत आणि भविष्यातही घडतील। तर एक आमची अशी छोटी विनंती आहे ताईंशी की त्यांनी आमच्या विनंतीचा थोडासा विचार करावा या संदर्भात। सन्माननीय आमदारांनी या मागणीची योग्य दखल घ्यावी आणि सातपूरमधील क्रिकेट वारसाला न्याय द्यावा अशी अपेक्षा स्थानिक खेळाडू आणि नागरिकांनी व्यक्त केली आहे। आता आमदारांचा पुढील निर्णय काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। निवेदन देताना क्रिकेट प्रेमी सतीश काळे, योगेश काळे, हर्षल काळे, मनोज मोकळ, विनोद आवारे, अमर काळे, अविनाश काळे, सिद्धांत काळे, शशिराज काळे, बाळा उजगेरे, तुषार काळे, सोनू काळे, आकाश काळे, शुभम काळे, किरण काळे, विनय काळे, प्रवीण काळे, सागर काळे, सचिन सिंहा, ऋषी खरोटे, नानू पगारे, निलेश कांबळे, मयूर वाघ, श्रावण काळे, रोहित परब, अखिलेश सिंग आदी उपस्थित होते।